परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनात सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषिक्त केले आहे। प्रिय भाविकांनो, आज रमेद माता चर्चमध्ये आपल्या 4 डिकन्सना धर्मगुरू पदासाठी दीक्षा आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांच्या हस्ते दिली जाणार आहे। आपणा सर्वांसाठी ही खरोखर सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे। आज आपले हे बांधव प्रभू सेवेसाठी आपले जीवन समर्पित करीत आहेत। त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव व्हावा व ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्ता प्रचाराचे उत्तम साधन बनावेत, म्हणून त्यांच्यासाठी आपण ह्या पवित्र मिसा बलिदान विधीत प्रार्थना करूया। आजच्या धर्मगुरू दीक्षा विधीचे पौरोहित्य करणारे वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ सन्माननीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो, धर्मगुरू पदाचे उमेदवार मिरवणुकीने येत आहेत। आपण सर्वजण उभे राहून प्रवेश गीतात सहभागी होऊया। आज दिवस हा भाग्याचा, आज दिवस हा सौख्याचा, हर्ष करा जल्लोष करा, प्रभु रायाचे गान करा। हालेलुया हालेलुया हालेलुया, मुझे गीत प्रभुला गाऊया नीत। याच दिनी आम्ही घेतो ईश सेवेचे पुनर्व्रत, याच दिनी आम्ही घेतो ईश सेवेचे पुनर्व्रत। हर्ष करा जल्लोष करा, प्रभु रायाचे गान करा। हालेलुया हालेलुया हालेलुया, मुझे गीत प्रभुला गाऊया नीत। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे तुम्हा सर्वांस शांती लाभो। बंधू भगिनींनो, हा एक आपल्या ख्रिस्ती जीवनातील अत्यंत महत्त्वाचा असा विधी आहे। 7 साक्रामेंत आहेत, पण सगळे साक्रामेंत जरी एका पातळीवरच असले तरी प्रत्येक साक्रामेंताचं वैशिष्ट्य असते। आणि प्रभू ख्रिस्ताने हे 7 साक्रामेंत जे स्थापन केले, त्या 7 साक्रामेंतामध्ये आपल्याला ख्रिस्त सभा शिकवते की 2 साक्रामेंत हे अगदी पायाभूत श्रद्धेचे असे साक्रामेंत आहेत आणि 5 साक्रामेंत। उत्तर देताना किती साक्रामेंत ते 7 असं उत्तर पहिलं दिलं जात नसे, तर 5 आणि 2 किंवा 2 आणि 5। कुठले 2? तर बाप्तिस्मा आणि पवित्र ख्रिस्त शरीर, जे आपण हे 4 आपले उमदे तरुण सानल, बर्नर्ड, अविनाश, मॉर्गन हे आज स्वीकारणार आहेत। आणि आजपासून मग साक्रामेंत स्वीकारल्यानंतर ते पवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंत स्वतः साजरा करण्यास पात्र होतील। बाप्तिस्मा सगळ्यांचा झालेला आहे आपल्या, आणि तो सुद्धा एक पायाभूत साक्रामेंत आहे। म्हणून फादरत्व हे पद नाही, पद देऊळ मातेमध्ये पद कोणाला नाहीत। मराठीमध्ये आपण त्याचा शब्द
धर्मगुरू पद असं म्हणतो, पण चुकीचं आहे ते. पण आपल्याला मराठी शब्द नसेल कदाचित म्हणून आपण तो वापरतो. पद नाही, सेवक आहे ते. बाप्तिस्म्यामध्ये अत्युच्च प्रतिष्ठा सगळ्यांना मिळालेली आहे. आणि म्हणून आपण ह्या 4 जणांसाठी आपले बंधू जे लोकांमधून घेतलेले आहेत आणि लोकांची सेवा करण्यासाठी ते पुढे आलेले आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करू की परमेश्वराने त्यांना त्याच्या कृपेने, त्याच्या आशीर्वादाने आणि त्याच्या सामर्थ्याने पूर्णपणे भरावे, अशासाठी की त्यांनी मग सगळ्यांची सेवा करण्यास ते पात्र व्हावेत. सुरुवातीलाच आपण पवित्र रहस्यांच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्व पापांची देवाला आणि एकमेकांना कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. परमेशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. वचन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मोक्षनित. प्रभु देव प्रीत्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. ब्रह्ममुनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत घोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनकनंदन परमेश कोकरा, प्रभु दुःखहारा परमेशा. दयेचा सागरा जग पापहारी, दया मावरी करी परा. पतित पावन जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. वैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसेश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक दोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्ग
जगात गौरव, सज्जनांना देव शांती देवो, सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, आपले शरीर आणि रक्त ह्याच्या साक्रामेंतामुळे तू आम्हामध्ये निवास करतोस. या साक्रामेंताच्या स्वरूपात आम्ही तुझी उपासना करतो. आमच्या अभिभक्त प्रेमाचे प्रतिज्ञापत्र आमच्या स्वर्गीय बापाला अर्पण करण्यास आम्हाला समर्थ कर. स्वर्गराज्याच्या निष्ठापूर्वक सेवेमुळे आम्हाला मिळणारे कृपादान आमच्या बंधू भगिनींना अर्पण करण्यास आम्हाला मदत कर. तू पिता व पवित्र आत्मा यांच्याबरोबर एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितले. तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की, जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्याप्रमाणे आम्ही करू. मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली आणि इस्रायलच्या 12 वंशाप्रमाणे 12 स्तंभ उभारले. त्याने इस्रायल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांतर्पणे अर्पण केली. मोशेने अर्धरक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्ध वेदीवर टाकले. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले. ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू. नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकले आणि म्हटले, पहा, परमेश्वराने ह्या सर्व वचनाप्रमाणे तुम्हाशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. ह्याच्या नामाचा धावा करीन. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराबद्दल मी त्याचा कसा उत्तराई होऊ. मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. प्रतिसाद. मी परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे. हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे. मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे. तू माझी बंधने सोडली आहेत. प्रतिसाद. परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पण करीन. परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. प्रतिसाद. मी परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. इब्री लोकांस पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला.
आणि जो हातांनी केलेला नाही, म्हणजे या सृष्टीतला नाही, अशा अधिक श्रेष्ठ आणि पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली. कारण बकऱ्यांचे आणि बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सतसत विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करील. आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याच करिता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारसाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. हा प्रभूचा शब्द आहे. May the Lord be on your lips and in your hearts, so that you may proclaim the gospel of Jesus worthily to all, in the name of the Father and of the Son and of the Holy Spirit. Amen. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मागच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारत असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, नगरात जा, म्हणजे कोणी एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल. त्याच्या मागून जा. तो आत जाईल, त्यातल्या घरधण्याला असे सांगा, गुरु म्हणतो, मी आपल्या शिष्यांसह वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरायची जागा कोठे आहे. मग तो समजून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हाला दाखवील. तेथे आपल्यासाठी तयारी करा. मग शिष्य निघून नगरात गेले. तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यास आढळले आणि त्यांनी वल्हांडणाची तयारी केली.
ते भोजन करत असता त्याने भाकर घेऊन आणि आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून त्यांना तो दिला आणि ते सर्वजण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे. हे पुष्कळांकरिता ओतले जात आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलेचा उपज पिणारच नाही. मग एक स्तोत्र गाऊन ते तिथून जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. प्रभूचे हे शुभ वर्तमान, हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आता गुरुदीक्षा विधीला सुरुवात होत आहे. गुरुदीक्षेत तयार असलेल्या उमेदवारांना टप्प्याटप्प्याने बोलावून त्यांना आर्चबिशपांसमोर सादर करतील. Deacon Sanal Dimallo, Most Reverend Father, Holy Mother Church asks you to ordain this our brother for service as priest. Do you judge him to be worthy? After inquiring among the people of Christ and upon the recommendation of those concerned with their training, I testify that he has been found worthy. We rely on the help of the Lord God and our Savior Jesus Christ. And so we choose this our brother Sanal for the priesthood in the presbyteral order. Devala Dhanyavad. प्रिय बंधू भगिनींनो, आताच आपण बघितलं की सॅनलचं प्रेझेंटेशन हे त्यांच्या कम्युनिटीच्या काउन्सिल मेंबरतर्फे झालेलं आहे. या विधीसाठी गोरेगाव सेमिनरीचे रेक्टर किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. मात्र आजची परिस्थिती लक्षात घेता ते ह्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत. मात्र त्यांनी बिशपांना आजच पाठवलेल्या संदेशाचे मी वाचन करत आहे. टीकन अविनाश दोधडे, डीकन बर्नर्ड फर्नांडिस, डीकन मॉर्गन फर्नांडिस, बहुसन्मान्य बिशप
इतर हजर असलेल्या उमेदवारांना धर्मगुरू म्हणून सेवा कार्यासाठी आपण गुरुदीक्षा द्यावी अशी पवित्र माता ख्रिस्त सभा आपणास विनंती करत आहे. गुरुदीक्षेसाठी फादरत्व स्वीकारण्यासाठी बर्नर्ड, मॉर्गन, अविनाश हे पात्र आहेत अशी सेमिनरीच्या रेक्टरकडून आपण खात्री करून घेतलेली आहे का? त्यांच्या वतीनं त्यांनी पाठवलेला संदेश मी वाचतो. युअर ग्रेस, आय मस्ट टेस्टिफाय ऑफिशियली that after inquiry among the people of God and those in charge of their formation, Deacon Morgan Fernandes, Deacon Bernard Fernandes and Deacon Avinash Dodade have been found worthy of the order of the priesthood. आपला प्रभू परमेश्वर आणि तारणकर्ता प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या सहाय्यावर विसंबून येथे हजर असलेल्या आपल्या बंधूंची, बर्नर्डची, मॉर्गनची, अविनाशची धर्मगुरू वर्गामध्ये सामील होण्यासाठी आम्ही आनंदाने निवड करतो. आपण सर्वांनी बोलायचं आहे, देवाला धन्यवाद. देवाला धन्यवाद. मित्रांनो, कदाचित आपल्याला गैरसमजूत आपला असा होईल की इतका मोठा हा विधी आणि 5-10 लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे, मग विधीला काय ह्या तसं महत्त्व आहे का? ख्रिस्ती श्रद्धा ही माणसांच्यावर अवलंबून नाही, ती देवाने दिलेली देणगी आहे. आणि म्हणून माणसांची जणू काही खूप मोठी उपस्थिती आणि माणसांच्या जणू काही त्यांची मतं ही हवीशी आहेत, तरच आम्हाला खरा हा विधी खऱ्या अर्थाने पार पाडतो, असा आपली गैरसमज होण्याचा संभव आहे. नाही, जरूर हा विधी शक्यतो खूप ख्रिस्ती माणसांच्या, बाप्तिस्मा झालेल्या ख्रिस्ती माणसांच्या उपस्थितीत व्हावा, अशासाठी की हा खाजगी विधी नाही. हे काही घडतं आहे ते अविनाशच्या खाजगी जीवनात फक्त घडतं आहे, की जिथं परमेश्वर आणि अविनाश आणि जरूर लागली तर बशप, असं नाही हे. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की खूप लोक असती तर सगळ्यांना कळलं असतं की हा खाजगी प्रायव्हेट विधी नाही, हा काहीतरी बर्नर्डच्या मध्ये आणि देवामध्ये किंवा मॉर्गनच्या मध्ये आणि देवामध्ये खाजगी काहीतरी घडते, ते त्यांचा कन्सर्न आहे, ते बघतील, ते त्यांच्यात आणि देवात, असं नाही. हा जाहीर पब्लिक असा विधी आहे. ते जे शपथा घेतील, ज्या शपथात आज ते घेणार, पहिली जीवनभर मरेपर्यंत ब्रह्मचर्य पाळण्याची शपथ, जीवनभर त्यांनी साधी राहणी आणि जीवनभर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांची आज्ञा, देवाची आज्ञा वरिष्ठांकडून येणारी ही पाळावी. आता या तिघांची मी नावं घेतली, पण इथं सानल पण आहे. धर्मगुरू 4ही होणार, तिघं
वसई धर्म प्रांतापुरत्या मर्यादित आहेत. कारण धर्मगुरू होणं म्हणजे कुठेतरी स्थिर असलं पाहिजे. इथे तिथं फिरतो माणूस, आज इथं उद्या तिथे, मनाला वाटेल तसं, असं नाही. कुठेतरी माणूस स्थिर असतो. आणि हे धर्मप्रांतात, वसई धर्मप्रांत जो आखून दिलेला आहे तिथं स्थिर असणार. आणि सानल त्याने निवड केलेली आहे ती एका संस्थेमध्ये काम करण्याची, ब्लेसेड सॅक्रमेंट फादर्स. त्यांच्या वरिष्ठांना चिकटून ते राहणार, जसे हे तिघं ह्यांच्या बिशपांना चिकटून राहणार. आणि देऊळ मातेत एक बिशप जातील, दुसरे बिशप येतील. देऊळ माता बिशपांच्या शिवाय कधीच वंचित राहणार नसते, नाही. आणि म्हणून सानल त्यानं एका संस्थेमध्ये शिरून स्वतःचं पवित्रीकरण करण्याची इच्छा प्रदर्शित केली. आणि म्हणून त्याच्या वतीने त्यांच्याच संस्थेमधील एक फादर आज साक्षीला इथं हजर आहेत. चार जणांची ही दीक्षा. फादर म्हणून ते सगळे सारखेच असणार, पण त्यांची जीवनशैली वेगळी असू शकते. ब्लेसेड सॅक्रमेंट फादर्स हे धर्मग्राम पण, पाळकीय सेवा पण करतात धर्मग्रामामध्ये, असं काही नाही. परंतु त्यांच्या वरिष्ठांनी दिलेलं कार्य त्यांनी पार पाडायचं असते. मग ते शिकवण्याचं असू शकते, मग ते निरनिराळ्या प्रकारचं, आणि कधी एका ठिकाणी नाही. ही संस्था संपूर्ण जगामध्ये आहे, मग कुठेही पाठवलं जाऊ शकते त्यांना. पण सर्वसाधारणपणे ह्या तिघांना, जे धर्मप्रांतीय फादर होणार, हे धर्मप्रांतापुरती मर्यादित सर्वसाधारण असणार. मी पण मुंबई धर्मप्रांताचा फादर होतो, पण 15 वर्षांसाठी मला रोमला पाठवण्यात आलं. पोपची तशी इच्छा होती म्हणून मी धर्मप्रांताच्या बाहेर काम केलं, पण ते माझ्या वरिष्ठांनी पोपना विश्वासात घेऊन केलं, आणि मला पण. आता थोडंसं आपण आजच्या ह्या विधीविषयी जाणीव करून घेऊया. योगायोगाने सुंदर अशी संधी आपल्याला लाभली, ती ही की आपण ह्या रविवारी, म्हणजे रविवारची उपासना शनिवारी संध्याकाळी सुरू होते, आणि म्हणून या रविवारी आपल्याला येशूच्या शरीराचा आणि रक्ताचा महासोहळा साजरा करण्याची ही संधी मिळाली. आणि हा शरीराचा आणि रक्ताचा सोहळा म्हणजे पवित्र ख्रिस्त शरीराचा सोहळा. आणि या 4 जणांचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे ते आजपासून दीक्षा मिळाल्यानंतर हा साक्रामेंत साजरा करण्यास तुम्ही पात्र ठराल. म्हणजे तुमच्या जीवनाचं खरं सार आणि खरा गाभा हे पवित्र ख्रिस्त शरीर आहे, हे दर्शविलं जाते. आणि नेमका तो सण योगायोगाने महासोहळा आपल्याला आज साजरा करण्याची संधी मिळाली. आपण आता परमेश्वर शब्द नुकता ऐकला, घोषित केलेला. पहिलं वाचन, नंतर दुसरं वाचन. पहिल्या वाचनानंतर स्तोत्र होतं, दुसरं वाचन, आणि मग शुभवर्तमान. बायबलमध्ये करार आणि रक्त, करार होणार असेल तर रक्त पाहिजे, अशी समजूत बायबलमध्ये आपणाला दिसते. की करारावर शिक्कामोर्तब, कारण हा करार 2 दिवसांचा करार नाही, 2 वर्षांचा करार नाही, तब्बल
मरेपर्यंतचा हा करार आहे. हे जे 4 जणं इथं हा करार करीत आहेत, हा मरेपर्यंत जगण्याचा करार आहे. आणि अशा वेळेला बायबलमध्ये रक्त फार महत्त्वाचं मानलं जात असे, कारण शिक्का पाहिजे कुठेतरी. कारण करार एकदा नांगराला हात घातला, उद्या परत सोडून दिला, परवा परत आलो असा नसतो. एकदा करार केला तो शिक्कामोर्तब होत असतो. आणि म्हणून रक्त वापरलं जात असे. आणि ह्याचा उल्लेख आपल्याला पहिल्या वाचनामध्ये आज आला. मोशेने, देवाने जो करार केला लोकांबरोबर आणि लोकांनी देवाबरोबर, तो करार मोशेने शिक्कामोर्तब केला. त्याने रक्त घेतलं जनावरांचं आणि ते लोकांवर शिंपडलं आणि वेदीवर पण शिंपडलं. साक्ष काय? साक्षी हे रक्त होतं. आणि म्हणून बायबलमध्ये करार हा परमेश्वर आणि मानव ह्यामधील नाते स्पष्ट करतो. म्हणून आपल्याला आज अगदी गाभा शिकायला मिळेल आपल्या जीवनाचा. काय आहे फादर म्हणून जीवन? तर गाभा असा की नात्याचा गंभीर परिणाम रक्ताद्वारे दाखविला जातो. हे जे नातं, मग ते सानल आणि परमेश्वरात, बर्नड आणि परमेश्वर, अविनाश आणि परमेश्वर, मॉर्गन आणि परमेश्वर, हे जे नातं आहे. आणि परमेश्वर म्हटला म्हणजे तो कोणी एकटा आपल्यासारखा नाही. जिथं परमेश्वर आहे तिथे सगळी त्याची प्रजा आली. म्हणून हा करार तसा आहे. आणि हे गंभीर त्याचे परिणाम असतात. एकदा मी जणू काही सही केली का मी बांधील होतो त्याला. त्याला आपण म्हणतो बॉन्ड लिहितो आपण. तर त्याप्रमाणे नात्यामध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्या कराराच्या नात्यामध्ये मी बायबलविषयी बोलतो, ख्रिस्ती संदर्भामध्ये मी बोलतो की इमानी राहायचं, इमानी, लॉयल. काही हो, मी इमानी राहणार. कोणाशी? देवाशी. हा करार इथं ते करत आहेत. विश्वासू राहायचं, फेथफुल, लॉयल, फेथफुल, विश्वासू. तसूभरही मी परमेश्वराला फसवणार नाही, संपूर्णपणे विश्वासू राहीन. आणि निष्ठा राखायची, निष्ठावंत बनायचं. निष्ठा, परत परमेश्वरावरील निष्ठा, हे फार महत्त्वाचं करारामध्ये मानलं जातं. आजच्या विधीमध्ये सुद्धा फादर होणं ह्याचा हा गाभा आहे. काय फादर होणं म्हणजे? तर मी इमानी राहणार, मी विश्वासू राहणार, मी निष्ठावंत राहणार परमेश्वराशी. आणि त्याचा शिक्कामोर्तब होणं हे फार महत्त्वाचं आहे. रक्त कुठे गेलं आपण बघू, कुठे गेलं बघू. कारण रक्त लागेल, आज सुद्धा रक्त लागेल. आता आहे पहिल्या वाचनामध्ये मी सांगितल्याप्रमाणे मोशेने जनावरांचं रक्त घेतलं. ते काय मोशेने त्याला वाटलं म्हणून नाही, तर ही सगळी टप्प्याटप्प्याने करार करण्याची ही पद्धत होती. जसं आपण करतो, कोणाचं लग्न व्हायचं असेल तर टप्प्याटप्प्याने ते नातं केलं जातं, टप्प्याटप्प्याने नातं केलं जातं. तसं हे टप्प्याटप्प्याने कराराचं नातं आहे. पायरी पायरीने हा करार झाल्याचे बायबल आपल्याला वर्णन करून सांगत असते. पहिला करार झाला नोआ आणि परमेश्वर ह्यांच्यामध्ये. दुसरा करार झाला अब्राहम आणि परमेश्वर ह्यांच्यामध्ये. तिसरा करार झाला तो मोशे आणि देवा.
आणि म्हणून आजचं शुभवर्तमान, पहिलं वाचन आपण बघितलं, शुभवर्तमानाकडे येऊ. दुसरं वाचन थोडा वेळ बाजूला ठेवू. पहिल्या वाचनात जनावरांचं रक्त होतं, दुसऱ्या वाचनामध्ये कोणाचं रक्त आलं? प्रभू येशूचं रक्त आलं, परमेश्वराचं रक्त आलं. परमेश्वर सांगतो आता रक्त शिक्कामोर्तब होण्यासाठी मी जनावरांचं घेणार नाही, मी माझ्या स्वतःच्या पुत्राचं रक्त घेऊन शिक्कामोर्तब करीन. हा एक लक्षवेधी अशी गोष्ट आहे. कुठल्या धर्मात तुम्हाला असं मिळणार नाही. म्हणून प्रभू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त काढलं आणि आपल्यावर शिंपडलं. ही अत्यंत महत्त्वाची अशी लक्षणीय, लक्ष वेधणारी अशी बाब आहे. आणि म्हणून प्रभू येशूने केलेला करार, हा मी जी नावं घेतली अगोदर, नोआचा, अब्रामाचं, मोशेचं, ह्याच्यापेक्षा अगदी संपूर्णपणे आगळा वेगळा करार आहे. का तर रक्त त्यांनी जनावरांचं घेतलं होतं किंवा निसर्गाचं घेतलं होतं. नोआ आणि देवात करार झाला तेव्हा शिक्कामोर्तब होण्यासाठी धनुष्यबाण, आकाशातील इंद्रधनुष्य म्हणतो आपण ते. अब्राहम त्याच्या मुलाचं रक्त पाहिजे होतं देवाला, असं आपल्याला सांगितलं जातं. पण नंतर मग देव त्याला सांगतो तुझी परीक्षा घेतली मी. मोशे जनावरांचं रक्त घेत होता. आता प्रभू ख्रिस्तामध्ये हा पूर्णपणे नाविन्यपूर्ण असा हा करार आहे की देवाने स्वतःचं रक्त सांडून शिक्कामोर्तब केलं. कारण हा नवीन कराराचा भाग म्हणजे निर्णयात्मक भाग होता. निर्णयात्मक, डिसायसिव्ह. इट वॉज फायनल. याच्या पुढे करार होणार नाहीत. ख्रिस्तात आणि आपल्यामध्ये किंवा आपल्यामध्ये आणि देवात ख्रिस्ताच्या रक्ताने झालेला जो करार आहे तो परत होणार नाही, नॉन रिपीटेबल आहे. हे कुठून आपल्याला समजते? कोण शिकवतं? तर परमेश्वराचा शब्द, ते दुसरं वाचन होतं आजचं, की हा संपूर्ण नवीन करार आहे, नाविन्यपूर्ण हा करार आहे. याची तुलना दुसऱ्या करारांशी करता येणार नाही, की जिथं करार करणारी व्यक्ती त्याचं रक्तच त्याच्याने शिक्कामोर्तब करत असते. प्रिय बंधू भगिनींनो, हे फक्त या चौघांसाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी हे लागू आहे. ख्रिस्ताने तुमच्या माझ्यासाठी, प्रत्येकीच्या आणि प्रत्येकाच्यासाठी हे केलेलं आहे. पण त्याचं चिन्ह म्हणून असे उमदे तरुण पुढे येतात आणि ते दाखवून देतात की तो करार तिथेच संपला नाही. ख्रिस्ताचा 2000 वर्षापूर्वी कसा चालू राहिलेला आहे, तो रोज होत असतो जणू काही. आणि म्हणून वन्स अँड फॉर ऑल आता ख्रिस्त सभा हे ख्रिस्ताचं जिवंत शरीर आहे. इथं फादरांची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका तुम्हाला दिसून येईल. फादर म्हणजे आपल्यातलेच, पण त्यांना वेगळं करून ठेवलेलं आहे, त्यांना बाजूला काढलेलं आहे. कशासाठी? की तो लोकांपासून दूर जावेत म्हणून नाही, तर लोकांमध्ये परत जाताना ते सेवक म्हणून जायचं. मी असं सांगेन, इथं अविनाश, तुझे आई वडील आलेले आहेत की कोण आलेलं आहे? आई वडील आलेले आहेत. मॉर्गन, तुझे आई वडील आलेले आहेत. बर्नट, तुझे आई वडील आले आहेत. सानल, तुझे आई वडील आलेले आहेत. आजपासून जणू काही सानल तुमचा नाही, तो सर्वांचा. तुम्ही दिला नुकता, तुम्ही दोघं, आई आणि डॅडी आणि मम्मी, अल्तारापर्यंत त्यांना घेऊन आले. यू आर ऑफरिंग. तुम्ही सानल दिला,
तुम्ही बर्नट दिला, तुम्ही अविनाश दिला, तुम्ही मॉर्गन दिला. म्हणून ते परत लोकांकडे जाताना जणू काही तुम्ही स्पेशल नाहीत त्यांच्यासाठी. आता हे मी बोलतो त्याचा अर्थ गैरअर्थ नाही करून घ्यायचा. आईवडील शेवटपर्यंत आईवडीलच असतात, पण त्या आईवडिलांना आता जणू काही तेवढेच नाहीत तर ते सगळ्यांना, भाऊ बहिणी, आईवडील, सगळ्यांना, विशेष करून रंजले गांजले. तर अशा प्रकारे ख्रिस्त सभेतील अवयवांची जोपासना करण्यासाठी, निगा राखण्यासाठी, बळकटी आणण्यासाठी, त्यांचं योग्य ते पोषण होण्यासाठी अपरिहार्य असं अन्न आणि पेय लागते, जे ख्रिस्तानं स्वतःचं शरीर आणि रक्त म्हणून आपल्याला दिलं. आता तुमचं जणू काही रक्त मागतो देव. कसं? तर तुम्हाला काय मारायचं आहे सुरी घेऊन किंवा बंदूक घेऊन असं नाही, परंतु तुमचे कष्ट, सेवा करण्यासाठी तुम्ही घेत असलेले कष्ट, हे रक्त आटवणं. रंजल्या गांजल्यांची सेवा करण्यासाठी तुम्ही केलेली तपश्चर्या, तुम्ही केलेले सगळे घेतलेले त्रास, हे रक्त आटवणं आहे, मांस आटवणं आहे. आणि ते ख्रिस्ताने केलं. ख्रिस्ताने एका क्रुसावर त्याला मारण्यात आलं, पण आम्ही ते रोजच्या जीवनामध्ये तेच करीत राहायचं, रक्त देत राहायचं आणि मांस देत राहायचं. हा अर्थ आहे आपल्या जीवनाचा. प्रभू ख्रिस्त आपल्याला असं सांगतो की मी तुम्हाला निवडलं, तुम्ही मला नाही निवडलं. हे वाक्य माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असं वाक्य आजच्या दिवशी तरी तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला निवडलं, तुम्ही नाही मला निवडलं. हे मी मुद्दामून सांगतो, कारण बऱ्याचशा वेळेला तुम्हाला पण वाटेल तुम्ही फादर म्हणून व्हायला आलेले आणि फादर आता होणार ते, की मी हे निवडलेलं आहे. तुम्ही नाही निवडलं हे. कारण तुम्ही जेव्हा सांगता मी निवडलेलं आहे, तेव्हा तुम्हाला असं वाटते की मी मग माझं प्लॅनिंग करीन, मी मग माझे बेत रचीन, मी मग माझ्या इच्छा पूर्ण कशा करायच्या, माझी मतं मी नाही. तुम्ही नाही निवडलं, निवडणारा तो आहे. आणि जो निवडतो त्याला माहिती आहे कशाला निवडलं आहे. कारण तुम्ही जर सांगितलं मी निवडलं असं प्रत्येक तुम्हापैकी म्हणाला आणि मी सुद्धा, तर मग मी माझे विचार लादायला जाईन, मी माझी मतं लादायला जाईन, मी माझे प्लॅन आणि मनसुबे पार पाडायला जाईन. मला काय करायचं आहे, मला काय नाही. यू आर नोबडी इन अ वे. त्यांनी तसं बोललेलं आहे की मी निवडलं तुम्हाला, तुम्ही मला निवडलं नाही. हे वाक्य फार महत्त्वाचं असं वाक्य आहे. आपण स्वीकारलेल्या ह्या पाचरणाचे अंतिम मूळ कुठे आहे? हे पाचरण, ह्याचं अंतिम मूळ हे पवित्र त्रैक्यामध्ये आहे. पवित्र त्रैक्यात प्रभू येशू ख्रिस्त परमपित्याचा पुत्र, परमेश्वर एकच, पण परमेश्वराचा पुत्र म्हणून ते त्रैक्य म्हणजे एक देवाचं रहस्य आहे ते. आणि त्या रहस्यामध्ये 3 जण असं आपण मानतो. प्रभू येशू ख्रिस्त संपूर्णपणे परमेश्वर पित्याच्या स्वाधीन झाला आणि तो बोलला की मी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी या पृथ्वीवर आलो नाही, मी ज्याने मला पाठवलं आहे त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो आहे. हे नातं लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून तुम्ही स्वीकारलेल्या पाचरणाचं अंतिम मूळ हे पवित्र त्रैक्यामध्ये आहे. कसं राहते, कसं जगते पवित्र त्रैक्य? पिता एक सॅक्रिफाईस करतो, पुत्राला माणूस म्हणून जगात पाठवतो आणि
पुत्र त्याच्या संपूर्ण अधीन राहतो आणि पवित्र आत्मा हे त्यांच्यामधील जे ऐक्य आहे ते टिकवून धरतो. अशा प्रकारे हे त्रैक्य एकत्र राहते. आपण घेतलेला आणि आज देवापुढे आणि इतर प्रजेसमोर जाहीर करीत असलेला आपला निर्णय आपण पूर्ण स्वातंत्र्यामध्ये खूप प्रार्थना करून, खूप तपश्चर्या करून, खूप अभ्यास करून आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे. मी पण तुमच्याबरोबर एक 7-8 महिने तिघांबरोबर, सानलबरोबर, कारण सानल त्यांच्या सुपिरियरच्या हाताखाली असतो, परंतु ह्या तिघांबरोबर 7-8 महिने मी सतत त्यांच्याबरोबर त्यांच्या सोबतीला होतो. त्यांना कशी जाणीव करून द्यायची आणि खरं काय आणि लोकांना असं वाटते ते काय, खरं काय हे जाणून घ्यायचं. आणि म्हणून तुम्हाला तिघांना चांगलं मार्गदर्शन आणि सानलला सुद्धा मार्गदर्शन तुमच्या नोविशिएटमध्ये, नंतर तुमच्या कम्युनिटीमध्ये मार्गदर्शन तुम्हा चौघांना चांगलं लाभलेलं आहे. आता मी शेवट करताना काल रात्री मला एक पत्र आलं आणि ते पत्र फादर फेल्यूकडून आलं आणि त्यांनी मग मला फोन केला, मी तुला पत्र पाठवलं आहे. आणि त्यांचा आवाज हा 93 वर्षांचा माणूस, ज्याने अविनाशला, मॉर्गनला आणि बर्नर्डला मार्गदर्शन केलं. आता अक्षरशः खाटेमध्ये पडलेला हा पोक्त असा झालेला माणूस, शक्ती नाही, बोलताना शक्ती नव्हती त्यांच्या फोनमध्ये, म्हणून मी 1 मिनिट फक्त बोललो. मला मिळालं असं मी त्यांना सांगितलं. पत्रात काय लिहिलं आहे त्याच्यातला छोटासा भाग मी एक समारोप म्हणून ह्या चिंतनाचा तुमच्यापुढे मांडतो. त्यांनी स्वतः त्यांचं मार्गदर्शन करणारे म्हणून, आणि मी समजतो की सानल तुला पण तुझ्या वरिष्ठांनी असं मार्गदर्शन सुंदर केलेलं असणार, करायला पाहिजे. आणि ते असं म्हणतात, फादर फेल्यू म्हणतात, मी मराठीमध्ये सांगतो, त्यांनी इंग्लिशमध्ये मला लिहिलेलं पत्र, कारण ते माझेसुद्धा मार्गदर्शक होते आणि आहेत. 50 वर्षांपूर्वी त्यांनी मला मार्गदर्शन केलं. आज मी 45 वर्ष जवळजवळ फादर आहे आणि 50 अधिक वर्ष त्यांनी मला खूप जवळून मार्गदर्शन केलं. आत्तापर्यंत करीत आहेत ते मार्गदर्शन. हे फार महत्त्वाचं असतं फादरच्या जीवनामध्ये. ते फादर फेल्यू लिहितात बघा, वसईला मिळालेली, तुम्ही तिघं, मी सानलला पण त्यांच्यामध्ये घालीन, कारण तुला जरी ते भेटले नाहीत तरी तुला तसेच फादर तुमच्या नोविशिएटमध्ये म्हणा किंवा तुझ्या कम्युनिटीमध्ये भेटलेले असणार, म्हणून तू एवढा प्रभावी झालास आणि त्या संस्थेमध्ये गेलास. तुम्ही 4 जण सुंदर देवाची देणगी आहात, फादर फेल्यू लिहितात. तुमच्या कुटुंबियांच्या अंतःकरणात आज विशेष आनंद आणि ऋणनिर्देशाची भावना निश्चित असणार. ग्रॅटिट्यूड ऑन द पार्ट ऑफ युअर फॅमिली, युअर पेरेंट्स अँड ब्रदर्स अँड सिस्टर्स. ग्रॅटिट्यूड टू गॉड आणि आनंद, जॉय, उल्हास. आणि फादर फेल्यू सांगतात, मी त्या कुटुंबियांना व्यक्तिशः ओळखतो. फादर फेल्यू तुमच्या तिघांच्या कुटुंबांना ओळखतात हे मला माहिती आहे, कारण मीच त्यांना तुमच्याकडे घेऊन आलो होतो. पण नंतर तुम्ही त्यांना माझ्यापेक्षा कदाचित आता जास्त ओळखत असाल. तुमच्या मित्रपरिवारांमध्ये व वसईतील अनेक श्रद्धावंतांमध्ये तुमच्याविषयी खूप समाधान व्यक्त केले जाईल अशी ते आशा बाळगतात. कारण तुम्ही आज 8 वर्ष सेमिनरीत होतात आणि प्रत्येक वर्षी निरनिराळ्या धर्मग्रामात म्हणा किंवा
तर तुम्हाला सुद्धा आता लोक ओळखतात आणि त्यांच्याकडून ते खूप समाधान व्यक्त केलं जाईल. पण फादर फेल्यू पुढे सांगतात, ह्या घडीला हल्ली मी इथं तुम्हाला प्रवचन देत असताना आणि हा विधी पडत असताना ते सांगतात की गोरेगाव सेमिनरीतील एका शांत खोलीमध्ये आज एका माणसाचे मन आनंदाने आणि उपकाराने भरून आलेलं आहे. ही इज टॉकिंग अबाउट हिमसेल्फ. ह्या घडीला ते त्यांच्या खोलीमध्ये बसलेले आहेत. कदाचित गुडघे घातले असतील, कदाचित पडून असतील, त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून. आणि ते सांगतात की त्यांचं मन आनंदाने भरून आलेलं आहे. ते त्या खोलीमधून ह्या विधीमध्ये सहभागी होत आहेत. मी माझ्या खोलीतून ह्या पवित्र विधीत सहभागी होईन. द थ्री, आणि मी सानलचं पण नाव घालतो तुझ्या, यू कॅन थिंक अबाउट युअर सुपिरियर. द थ्री have meant much to me from the moment the good Lord assigned them to me as their spiritual guide through their seminary years, through their religious life. आणि म्हणून मला ते सांगतात की मी पण त्यांचा विद्यार्थी, पण आज ते मला आर्चबिशप बोलतात की तुम्ही जेव्हा रमेदीच्या देवळामध्ये त्यांना प्रश्न विचाराल, आणि आता थोड्या वेळाने मी त्यांना हा प्रश्न विचारणार आहे. थोडंसं मी सुरुवातीला विचारला, ज्याविषयी सुपिरियरचे प्रतिनिधी इथं आहेत आणि रेक्टरचे प्रतिनिधी फादर ऑल्विन हे पात्र आहेत का. तेव्हा फादर फेल्यू सांगतात, मी माझ्या खोलीतून बोलत असेन. त्यांना सांगा माझा आवाज ऐकू येईल तुम्हा तिघांना आणि तुझ्या सुपिरियरचा तुला. त्यांच्या मस्तकावर देवाच्या दीक्षेचा मी हात जेव्हा ठेवीन आता थोड्या वेळाने, तेव्हा त्यांच्याविषयीचे माझे चांगले मत ऐका. मी देवापुढे साक्षी देऊन खात्रीने सांगू इच्छितो की हे उमेदवार मला खूप पात्र दिसतात. मला ते पावित्र्यात भिजून निघालेले, देवासाठी सर्व तपश्चर्या करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजून देण्यासाठी तयार असलेले दिसतात. त्यांचे लक्ष स्वकेंद्रित, स्वार्थीपणावर त्यांचं लक्ष नाही, स्वकेंद्रित न ठेवता त्यांच्या आकांक्षा आणि आशा सोडून देवाच्या कृपेत ते पावित्र्यात वाढण्यासाठी त्यांच्या हाती सोपविलेल्या कळपाची निस्वार्थी जीवन जगून सेवा करण्यासाठी ते तयार दिसतात. हे फादर फेल्यूचे शब्द आहेत इंग्रजीमध्ये, मी मराठीत केलेले. प्रभू येशूने तेच केले. प्रभू येशूने तेच केले. मेजावरून तो उठला, शिष्यांचे पाय धुतले, चुंबन घेतलं. प्रभू येशूच्या प्रेमात पडलेले, जगातील सर्व मोह वासनांपासून परावृत्त झालेले, अंगी नम्रता आणि कळकळ बांधलेले, आपल्या स्वतःचे नव्हे तर गोरगरिबांचा कैवार घेणारे हे मला दिसतात. हे एका संत असं वाटणाऱ्या माझ्या फादरने मला लिहिलेलं आहे की जे त्यांना पण ओळखतात. आणि सानलला नक्कीच तुमच्यापैकी जे तुझे आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत त्यांचे पण असे शब्द असणार. धर्मप्रांतातील सर्वांनी त्यांचे वरील गुणांसाठी कौतुक करावे. फादर फेल्यू लिहितात की धर्मप्रांतातील सर्वांनी त्यांचे वरील गुणांसाठी कौतुक करावे, त्यांचे सर्वांनी आदराने स्वागत करावे आणि त्यांनी अडल्या नडल्यांसाठी स्वतः देवाची देणगी बनावे. बिकम गिफ्ट ऑफ गॉड टू अदर्स, फादर फेल्यू सेज की देवाची देणगी बनावे म्हणून मी प्रार्थना करतो. आता बिशप उमेदवारांना प्रश्न विचारून
ते दीक्षेस पात्र आहेत की नाहीत ह्याची पडताळणी करतील. माझ्या सुपुत्रांनो, बर्नर्ड, सानल, अविनाश, मॉर्गन, गुरुदीक्षा स्वीकारण्यास पुढे येण्या अगोदर धर्मगुरुत्व म्हणजे प्रीस्टहूड जे आहे ते सेवाव्रत स्वीकारण्याचा आपला हेतू आपण आता लोकांपुढे स्पष्टपणे जाहीर करा. इथं जमलेले हे प्रातिनिधिकरित्या संपूर्ण श्रद्धावंतांचा हा कळप आहे असं समजा. बिशप महोदय हे प्रभू कळपाची आपली काळजी वाहत असतात. त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्या कार्यात धर्मगुरूंचे सेवाकार्य पवित्र आत्म्याच्या सहाय्याने चालू ठेवण्याचा आपला खरोखर निर्धार आहे काय? ज्या स्वरूपात ख्रिस्ताची रहस्य ख्रिस्त सभेकडून आपल्याला प्राप्त झाली आहेत त्या रहस्यांशी प्रामाणिक राहण्याचा आणि परमेश्वराच्या गौरवासाठी आणि ख्रिस्तीजनांच्या पावित्रीकरणासाठी ती श्रद्धापूर्वक साजरी करण्याचा आपला निर्धार आहे काय? प्रभू शब्द विधी पात्रतेने आणि सुज्ञतेने साजरा करण्याचा आणि कॅथलिक श्रद्धेची उकल करून ती कॅथलिक श्रद्धा शिकवण्याचा आपला निर्धार आहे काय? शाश्वत धर्मगुरू प्रभू येशू ख्रिस्त यांनी आम्हासाठी परिपूर्ण बलिदान म्हणून स्वर्गीय पित्याला स्वतःचे जीवन अर्पण केले. त्या प्रभू ख्रिस्ताशी दिवसेंदिवस अधिकाधिक एकरूप होण्याचा आणि लोकांच्या तारणासाठी आपले जीवन परमेश्वराचरणी वाहण्याचा आपला निर्धार आहे काय? आता उमेदवार आर्चबिशपांसमोर गुडघे घालून आज्ञापालनाचे वचन देतील. मी वास्तविक सानलचे हात माझ्या हातात घ्यायला पाहिजेत, परंतु ही जी महाभयंकर परिस्थिती आपल्यावर आलेली आहे त्याला धरून आणि त्याचं रक्षण व्हावं आणि माझं रक्षण व्हावं आणि परमेश्वरापुढे आपण खोटे न वागावेत म्हणून आपण जे करायला पाहिजे ह्या विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी ते आपण करूया आणि म्हणून काही पथ्य पाळायला बिशपांना सांगितलेलं आहे. सानल, धर्मप्रांतीय बिशपांच्या आणि तुझ्या अधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळण्याचे आणि त्यांचा आदरभाव राखण्याचे तू अभिवचन देतोस काय? होय, मी तसे अभिवचन देतो. परमेश्वराने आपल्या ठायी सत्कार्याचा शुभारंभ केला आहे, तो परमेश्वर ते कार्य पूर्णतेस नेवो. अविनाश, माझ्या आणि माझ्या उत्तराधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळण्याचे आणि त्यांचा आदरभाव राखण्याचे तू अभिवचन देतोस काय? परमेश्वराने आपल्या ठायी सत्कार्याचा शुभारंभ केला आहे, तो ते कार्य पूर्णतेस नेवो. बर्नर्ड, माझ्या आणि माझ्या उत्तराधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळण्याचे आणि त्यांचा आदरभाव राखण्याचे तू अभिवचन देतोस काय? परमेश्वराने आपल्या ठायी सत्कार्याचा जो शुभारंभ केला आहे तो ते कार्य पूर्णत्वास नेवो. मॉर्गन, माझ्या आणि माझ्या उत्तराधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळण्याचे आणि त्यांचा आदरभाव राखण्याचे तू अभिवचन देतोस काय? परमेश्वराने आपल्या ठायी सत्कार्याचा शुभारंभ केला आहे, तो परमेश्वर ते कार्य पूर्णतेस नेवो. कृपया उभे रहा. आता बिशप उमेदवारांसाठी प्रार्थना करण्यासाठी आपल्याला पाचारण करतील. बंधू भगिनींनो,
प्रार्थना हा आपल्या जीवनाचा कणा आहे. हे सगळं इथं होत आहे, विशेष करून हे आपल्या 4 जणांच्या बाबतीमध्ये. ह्याच्या मागे परमेश्वर आहे, माणूस कोणी नाही, कोणीच माणूस नाही. परमेश्वर खुद्द आहे आणि परमेश्वराकडे आपण प्रार्थना करीत राहिलं पाहिजे. तो असेल तर तो हा विधी पूर्ण पडेल आणि यांचं जीवन खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल. परमेश्वर नसेल तर ह्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून ही प्रार्थना सर्व संतांच्या मध्यस्थीला विनवून केलेली परमेश्वराची प्रार्थना आणि रमेदी मातेच्या पायथ्याशी केलेली ही प्रार्थना. ज्या नंदाखालची लोक आज हजर आहेत, आणि म्हणून आपण आता परमेश्वराकडे सर्व संतांच्या मध्यस्थीने या 4 जणांसाठी विशेष प्रार्थना करूया. हे प्रभु आमावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आमावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभु आमावर दया कर. हे प्रभु आम्हावर दया कर. विनंती कर संत योहान, आम्हासाठी विनंती कर. संत मरिया मगदलेना, आम्हासाठी विनंती कर. संत स्तेफान, आम्हासाठी विनंती कर. संत इग्नास, आम्हासाठी विनंती कर. संत लोरेन्स, आम्हासाठी विनंती कर. संत परपेतुआ व संत फेलिसिटा, आम्हासाठी विनंती करा. संत आग्नेस, आम्हासाठी विनंती कर. संत ग्रेगरी, आम्हासाठी विनंती कर. संत अगस्तीन, आम्हासाठी विनंती कर. संत अथनेशियस, आम्हासाठी विनंती कर. संत बॅसिल, आम्हासाठी विनंती कर. संत मार्टिन, आम्हासाठी विनंती कर. संत बेनेडिक्ट, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस व संत डॉमिनिक, आम्हासाठी विनंती करा. संत फ्रान्सिस झेवियर, आम्हासाठी विनंती कर. संत जॉन वियाने, आम्हासाठी विनंती कर. संत कॅथरीन, आम्हासाठी विनंती कर. संत तेरेसा, आम्हासाठी विनंती कर. संत गोन्सालो गार्सिया, आम्हासाठी विनंती कर. संत अल्फोन्सो व संत युफ्रेसिया, आम्हासाठी विनंती करा. संत कुरियोकोस,
आम्हासाठी विनंती कर. संत जॉन ते विसावे, आम्हासाठी विनंती कर. संत जॉन पॉल दुसरे, आम्हासाठी विनंती कर. संत जोसेफ वाज, आम्हासाठी विनंती कर. संत मदर तेरेसा, आम्हासाठी विनंती कर. संत पौल सावे, आम्हासाठी विनंती कर. संत पीटर जुलियन नेमड, आम्हासाठी विनंती कर. संत ऑस्कर रोमेरो, आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्र पुरुषांनो, आम्हासाठी विनंती करा. प्रभू आम्हाला दया दाखव. प्रभू आम्हाला मुक्त कर सर्व वाईटांपासून. प्रभू आम्हाला मुक्त कर प्रत्येक पापापासून. प्रभू आम्हाला मुक्त कर सार्वकालिक मरणापासून. प्रभू आम्हाला मुक्त कर तुझ्या देहधारणेने. प्रभू आम्हाला मुक्त कर तुझ्या मरण व पुनरुत्थानाने. प्रभू आम्हाला मुक्त कर तुझ्या पवित्र आत्म्याच्या दानाने. प्रभू आम्हाला मुक्त कर आम्हा पाप्यावर दया कर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. तुझ्या पवित्र ख्रिस्त सभेला मार्गदर्शन कर आणि तिचे संरक्षण कर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आमच्या परमगुरूंना व सर्व धर्मगुरूंना धर्माशी एकनिष्ठ ठेव. प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व राष्ट्रांना शांतीचे व ऐक्याचे वरदान दे. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आम्हा सर्वांना तुझ्या सेवा कार्यात दृढ ठेव. प्रभू आमची प्रार्थना ऐक. तू निवडलेल्या लोकांना आशीर्वाद करून त्यांना पवित्र कर आणि पवित्र कार्य करण्यासाठी त्यांची योजना कर. प्रभू आमची प्रार्थना ऐक. येशू ख्रिस्ता जिवंत देवाच्या पुत्रा. प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्ता आमचे ऐकून घे. ख्रिस्ता आमचे ऐकून घे. हे प्रभू परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक आणि सानल, बर्नड, अविनाश, मॉर्गन या तुझ्या सेवकांवर पवित्र आत्म्याच्या वरदानांचा तसेच धर्मगुरुत्वाचा कृपादानाचा व सामर्थ्याचा वर्षाव त्यांच्यावर कर. फादर होण्यासाठी उमेदवार आम्ही तुझ्यापुढे सादर करतो. तुझ्या अखंड प्रेमाने त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. उमेदवारांच्या डोक्यावर हात ठेवून पवित्र आत्म्याच्या कृपादानासाठी प्रार्थना करणे हा गुरुदीक्षा विधीतला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आता आर्चबिशप व उपस्थित धर्मगुरू उमेदवाराच्या डोक्यावर दुरूनच हात ठेवून शांतपणे प्रार्थना करतील. भाविकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर बसून शांतपणे प्रार्थनामय वातावरणात ह्या विधीत सहभागी व्हावे.
ह्या विधीची मध्यवर्ती अशी प्रार्थना समजली जाते, द कॉन्सेक्रेटरी प्रेयर. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, सर्व सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या तसेच विकासाच्या आणि स्थिरतेच्या उगमा आमच्या सहाय्यास धावून ये. आमची व्यक्तिमत्व अधिकाधिक परिपूर्ण होण्यास नेहमी तत्पर असावीत अशी तुझी योजना आहे. तुझ्या प्रजेची व्यवस्था पाहण्यासाठी जेव्हा तू महायाजकांची नेमणूक केलीस तेव्हा त्यांचे सहकारी म्हणून त्यांच्यासह राहून त्यांच्या कार्यात त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्याच खालोखाल श्रेणी आणि प्रतिष्ठा लाभलेल्या काही जणांची तू निवड केलीस. त्यातूनच पुढे पावनकारी विधीद्वारे याजक वर्ग स्थापन झाला आणि लेवी पद निर्माण झाले. मरुभूमीत मोशेचे सहाय्य असलेले आणि महान लोकसमुदायाची व्यवस्था पाहण्यास मोशेने नेमलेल्या 70 सुज्ञ जणांच्या मनात मोशेचा आत्मा तू बिंबवलास आणि त्यांच्याद्वारे तू सर्वत्र पसरविलास. तारणदायक बली अर्पण करण्यास आणि पवित्र विधी साजरा करण्यास अहोरोनाचे पुत्र सत्पात्र असे याजक व्हावेत म्हणून तू त्यांना त्यांच्या वडीलजनांचे सामर्थ्य प्रदान केलेस. त्याच तुझ्या आत्मीयतेमुळे व दूरदर्शीपणामुळे हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या प्रेषित वर्गाला धर्म प्रसार करण्यासाठी तू सहाय्यक सोबती मिळवून दिलेस. सर्व जगभर त्यांनी पवित्र सुवार्तेची घोषणा करावी. महायाजक मोशे, अहोरोन आणि प्रेषित यांच्याशी कदापि आम्ही आमची तुलना करणार नाहीत. आम्ही त्यांच्याहून दुर्बल आहोत, म्हणून आम्हाला तुझे सहाय्य, तुझी मदत दे. हे सर्व शक्तिमान पित्या, ह्या तुझ्या सेवकांना बर्नड, सानल, अविनाश, मॉर्गन फादरत्वाच्या प्रतिष्ठेची देणगी दे. प्रिस्टहूड त्यांच्या ठायी पवित्राचा आत्मा वाढीस लाव. बिशपांचे सहकारी म्हणून जी जबाबदारी तू त्यांच्यावर सोपवितोस ती जबाबदारी ते तडीस नेबोत आणि त्यांच्या समर्पित जीवनाने ते जनता जनार्दनाला उत्तम पावित्र्याचा आदर्श ठरोत. शुभवर्तमानाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोचावा आणि सर्व राष्ट्रांनी, सर्व लोकांनी ख्रिस्तामध्ये एकत्र येऊन परमेश्वराचे एक पवित्र राष्ट्र बनावे म्हणून ह्यांनी आमचे सहकारी व्हावे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सदा सर्वदा जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आता आपले बंधू आमरण धर्मगुरू झालेले आहेत. स्कंदपट्टा व विधी वस्त्र ही मिसाची पवित्र वस्त्रे त्यांना परिधान केली जातील. पवित्र कार्यासाठी हे हात वापरायचे आहेत. ह्याचे प्रतीक म्हणून नवदीक्षित धर्मगुरूंचे हात आता पवित्र तेलाने अभिषिक्त केले जातील. सानल, येशू ख्रिस्त आमचा स्वामी याचा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पित्याने पवित्र तेलाने अभिषेक केला.
क्रिस्मा तेलाने परमेश्वर पित्याला बलिदान अर्पण करण्यासाठी आणि ख्रिस्ती जनतेला पवित्र करण्यासाठी प्रभू आपल्याला नेहमी सत्पात्र ठेवो. येशू ख्रिस्त आमचा स्वामी याचा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परमपित्याने क्रिस्मा तेलाने अभिषेक केला. परमेश्वर पित्याला बलिदान अर्पण करण्यासाठी आणि ख्रिस्ती जनतेला पवित्र करण्यासाठी प्रभू आपल्याला नेहमी सत्पात्र ठेवो. बर्नर्ड येशू ख्रिस्त आमचा स्वामी याचा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परमपित्याने क्रिस्मा तेलाने अभिषेक केला. परमेश्वर पित्याला बलिदान अर्पण करण्यासाठी आणि ख्रिस्ती जनतेला पवित्र करण्यासाठी प्रभू आपल्याला नेहमी सत्पात्र ठेवो. मॉर्गन येशू ख्रिस्त आमचा स्वामी याचा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परमपित्याने क्रिस्मा तेलाने अभिषेक केला. परमेश्वर पित्याला बलिदान अर्पण करण्यासाठी आणि ख्रिस्ती जनतेला पवित्र करण्यासाठी प्रभू आपल्याला नेहमी सत्पात्र ठेवो. नवदीक्षितांना पवित्र मिसाबलीसाठी लागणाऱ्या वस्तू, पवित्र पेला आणि तबक आर्चबिशप दान करतील. भाविकांनी परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आणलेल्या देणग्यांचा सानल स्वीकार करा. आपण काय करता याची जाणीव ठेवा आणि जी रहस्य आपण साजरी करता ती आपल्या आचरणामध्ये आणा. प्रभूच्या क्रूसाच्या रहस्यात क्रूसाच्या रहस्याला अनुरूप अशी आपल्या जीवनाची घडण ठेवा.
भाविकांनी परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आणलेल्या देणग्यांचा अविनाश स्वीकार करा. आपण काय करता याची जाणीव ठेवा आणि जी रहस्य आपण साजरी करता ती आचरणात आणा. प्रभूच्या क्रूसाच्या रहस्याला अनुरूप अशी आपल्या जीवनाची घडण ठेवा. भाविकांनी परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आणलेल्या देणग्यांचा बर्नट स्वीकार करा. आपण काय करता याची जाणीव ठेवा आणि जी रहस्य आपण साजरी करता ती आपल्या आचरणामध्ये आणा. प्रभूच्या क्रूसाच्या रहस्याला अनुरूप अशी आपल्या जीवनाची घडण ठेवा. भाविकांनी परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आणलेल्या देणग्यांचा मॉर्गन स्वीकार करा. आपण काय करता याची जाणीव ठेवा आणि जी रहस्य आपण साजरी करता ती आपल्या आचरणामध्ये आणा. प्रभूच्या क्रूसाच्या रहस्याला अनुरूप अशी आपल्या जीवनाची घडण ठेवा. आता बिशप नवदीक्षितांना शांती आलिंगन देतील. इथे सुद्धा मी मिठी मारली असती, परंतु आपल्याला सगळे आदेश त्याचं पालन करायचं आहे आणि आपण ते करूनच ही जोखीम घेतलेली आहे. सानल, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. मे गॉड ब्लेस यू. अविनाश, कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. मे गॉड ब्लेस यू. बर्नर्ड, congratulations to you. May God bless you. Morgan, congratulations to you. May God bless you. आपण टाळ्या वाजवू शकता कारण आनंदाचा क्षण आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रेमाने आपण आलिंगन दिलं असतं, पण आपल्या पुढे जे काही आलेलं आहे ते आपल्याला दूर करायचं आहे आणि त्यासाठी हे सगळं पालन करणं आपल्या फायद्याचं आहे. आपण सर्वजण उभे राहूया आणि आपली ख्रिस्ती श्रद्धा जी आपण बाप्तिस्म्यापासून जगत असतो आणि जगणार ती आज जाहीरपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झालेले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्यास क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू आणि जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता व पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ट्यांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन.
चरणी प्रभु तुझ्या रे अर्पितो मी प्रभुला जीवन हे माझे सारे. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. हे प्रभो, ऐक्याचे आणि शांतीचे प्रतीक म्हणून भाकर आणि द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या समर्पणामुळे ख्रिस्त सभेला ऐक्याचे आणि शांतीचे वरदान मिळो, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. शेवटच्या भोजन प्रसंगी आपल्या शिष्यांबरोबर मेजावर बसला असताना प्रभू ख्रिस्त निष्कलंक कोकरू म्हणून स्वतःचा तुला बली त्याने अर्पण केला. हा बली तुला पूर्णपणे गौरविणारा आणि तुला स्वीकारणीय असा होता. जगाच्या अंतापर्यंत तुझी तारणदायी शक्ती आम्हाला मिळत राहावी म्हणून ख्रिस्ताच्या यातनेचे स्मारक ख्रिस्ताने आम्हासाठी ठेवले आहे. या महान ख्रिस्त शरीर साक्रमेंताद्वारे तू तुझ्या लोकांचे पोषण करतोस. सर्व मानवी कुटुंबाने एकाच श्रद्धेच्या मार्गावर बंधू भावनेने चालावे म्हणून तू सर्वांना कृपादान देतोस. तुझ्या मेजावर आमचे पोषण व्हावे आणि पुनरुत्थित ख्रिस्तासारखे आमचे जीवन बनावे म्हणून आम्ही ह्या ख्रिस्त शरीर साक्रमेंताकडे येत आहोत. म्हणून स्वर्गातील दूतगणांबरोबर सारी पृथ्वी आमच्या नवनिर्मितीचे गीत गाते. त्यांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा मोठ्या आनंदाने गौरव करतो. जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. स्वर्गाने पृथ्वीचा वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावे येता येतो, धन्य धन्य ईश्वर तो. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडली व आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा ह्या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया.
जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. जीवन भाकर मी, स्वर्गीय भाकर मी. जीवन भाकर मी, भूक तयान कधी चोरी मजशी. भूकतयान कधी जो येई मजशी. श्रद्धावान न तृषित कधी. जीवन भाकर मी, स्वर्गीय भाकर मी. जीवन भाकर मी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या दैवी जीवनात आम्हाला हल्लीच पृथ्वीवर देखील सहभागी होऊ शकतो याची खूण म्हणून ख्रिस्त शरीराद्वारे तू आम्हाला तुझे शरीर आणि रक्त सेवन करावयास देतोस. तुझ्या स्वर्गराज्यात तुझी दैवी जीवनात पूर्णपणे सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला मिळू दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. प्रभू तुम्हाबरोबर असो. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुम्हाला सुरक्षित ठेवो आणि सर्व चांगल्या दानांचा तुम्हावर वर्षाव करो. परमेश्वर आपला शब्द तुमच्या हृदयात ठेवो आणि सार्वकालिक आनंद तुम्हाला दान करो. तुम्ही स्वर्गात प्रवेश करीपर्यंत पाप आणि पुण्य ह्यांच्यातील भेद सदैव जाणून परमेश्वराच्या मार्गाने चालण्यास परमेश्वरच तुम्हाला सहाय्य करो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आता नवदीक्षित धर्मगुरू आपला पहिला भव्य आशीर्वाद आपणास देतील. प्रभु तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीत त्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी विशेष करून आपल्या सदाचरणाने तुम्हा सर्वांस पाठविण्यात येत आहे. देवाचे धन्यवाद. आता नवदीक्षित धर्मगुरू फादर मॉर्गन फर्नांडिस आभार प्रदर्शन करतील. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
कमीत कमी शब्दात आभार मानण्याचा भार माझ्यावर आहे आणि म्हणून एकही शब्द वाया न घालवता मी आमच्या 4ही जणांच्या वतीने, सॅनल, अविनाश, बर्नर्ड आणि माझ्या वतीने तुमच्या सर्वांचे आभार मानत आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताने या सोहळ्याच्या दिवशी त्याच्या शरीर आणि रक्ताचे मोल वाहून आम्हाला त्याच्या याजकपणामध्ये सामावून घेतले. त्यासाठी आम्हाला पाचारण केले व वेळोवेळी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्हाला त्या पाचारणाशी त्याने एकरूप ठेवले. म्हणून सर्वप्रथम प्रभू परमेश्वराचे मी आभार मानतो, त्याला उंचावितो, त्याचा महिमा गातो. तदनंतर त्याच परमेश्वराचे हे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी ज्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवले, आम्हाला ही गुरुदीक्षा दिली, आमच्यासाठी प्रार्थना केल्या व मिसा अर्पण केली, ते आपले वसई धर्म प्रांताचे आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांचे खूप खूप आभार. त्यांना अगदी शिस्तबद्धरित्या असिस्ट करणारे फादर ऑल्विन तुस्कानो आणि ब्लेसेड सॅक्रामेंट संस्थेचे काउन्सिल मेंबर फादर पुनीतन यांचे देखील मी आभार मानतो. आर्चबिशपांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे फादर अविनाश, फादर बर्नर्ड आणि माझ्यासाठी अगदी सुरुवातीपासून अथक परिश्रम घेतलेले आहेत. या गेल्या काही महिन्यांपासून आम्हाला आर्चबिशपांनी अगदी काटेकोरपणे आणि तळमळीने जे मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. ते उद्याला त्यांचा वाढदिवस देखील साजरा करीत आहेत. त्यांना खूप खूप शुभेच्छा. आर्चबिशपांना सहाय्य करणारे त्यांचे सेक्रेटरी म्हणजेच फादर रिचर्ड डाबरे यांनी देखील त्यांच्या कामापलीकडे जाऊन बऱ्याचशा अशा जबाबदाऱ्या उचलल्या आहेत, आमच्यासाठी खूप त्याग केलेला आहे. त्याचबरोबर फादर भूषण कोळी यांनी देखील त्यांच्या उपस्थितीने बिशप्स हाऊसमध्ये आम्हाला साथ दिली. तुमच्या मैत्रीबद्दल आभार. धर्मगुरू होण्यासाठी इतर अनेक हात आमच्या पाठीशी आहेत आणि त्यात मोठा हात म्हणजे आमची सेमिनरी संत पायस 10वे कॉलेज येथील सर्व इन हाऊस आणि व्हिजिटिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आणि आमचे सर्व ब्रदर्स यांचे आम्ही आभार मानतो. रेक्टर ॲनासोटो परेरा, स्पिरिच्युअल डायरेक्शनसाठी आमच्या तिघांची पसंत असलेले फादर फेल्यू ज्यांच्याविषयी तुम्ही खूप काही ऐकलं, आमचे सर्व मॉडरेटर्स फादर बेन्हो रॉड्रिक्स, फादर जो गोन्साल्विस, फादर अँड्रू अराना, फादर स्टीफन फर्नांडिस, फादर कीथ डिसोजा, फादर जॉन बरेटो आणि फादर गिल्बर्ट डिलिमा अशा या मोठ्या कुटुंबात आमचे फॉर्मेशन झाले. या सेमिनरीतील आमच्या फॉर्मेशनच्या निगडीत सर्वांचे आम्ही मरेपर्यंत ऋणी आहोत. फादर सॅनल यांचे देखील सर्व प्राध्यापक आणि सेमिनरीतील गुरुवर्य व शिक्षकेतर कर्मचारी तसेच त्यांचे प्रांताधिकारी व संस्थेचे धर्मगुरू यांचे देखील मी त्यांच्या वतीने आभार मानत आहे. सेमिनरीत प्रवेश करण्याअगोदर घरी आमची जडणघडण करणारे आमचे आईवडील ज्यांनी आम्हाला परमेश्वराच्या हाकेला होकार देण्यास मोठ्या मनाने प्रोत्साहन दिले, अशा मातापित्याला कृतज्ञतापूर्वक वंदन. त्यांच्याबरोबरच आमचे सर्व भाऊ बहिणी वहिन्या यांनी देखील आमच्या पाठोपाठ केलेले खूप त्याग आहेत. तुमच्या सर्वांचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत. त्याचबरोबर येथे उपस्थित नसलेले आमचे सर्व नातेवाईक, शेजारी, धर्मग्रामवासी, मित्रपरिवार आणि सर्व हितचिंतक, तुम्ही यावेळी आणि या अगोदरपासून आमच्या पाठीशी उभे राहिलात, आम्हासाठी प्रार्थना केली, तुमचे मनापासून धन्यवाद. आजचा हा विधी व्यवस्थित पार पाडण्यासाठी मदत करणारे रमेदी क्वायर संघ, सॅक्रिस्टियन राजन परेरा, ओशन डिक्रूज, त्याचप्रमाणे या श्राईनचे पॅरिस प्रीस्ट फादर एरिक अल्फान्सो आणि फादर विल्यम फरेरा यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. नकळत कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि ह्या आभाराचा कार्यक्रम आटोपता घेतो. धन्यवाद. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार.